नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गायडन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत। आजचा जो विषय आहे जे नीट असेल किंवा जेईई असेल, यामध्ये पर्सेंटाइल सिस्टम मध्ये तुमची पात्रता म्हणजे इलिजिबिलिटी क्रायटेरिया कसा ठरवला जातो या संदर्भात इन्फॉर्मेटिव्ह सेशन आज आपण चालू करत आहे। वास्तविक पाहता बऱ्याच वेळा भारत देशामधून 13.5 लाख एवढे विद्यार्थी बसलेले आहेत। या सर्व नीटच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या अनुषंगाने आपल्याला यामध्ये दरवर्षी इलिजिबिलिटी क्रायटेरिया किती होता या संदर्भामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये वेगवेगळे असतात हे आपल्याला सर्वांना माहिती आहे। बऱ्याच वेळा फिजिक्स बाकीच्या सर्व पासिंग जो क्रायटेरिया आहे त्याला 35%, इंजिनिअरिंग असेल किंवा फार्मसीमध्ये आपल्याला 40% असतात मार्क्ससाठी इलिजिबल किंवा पासिंग क्रायटेरिया असतो। परंतु त्याच पद्धतीनं मेडिकल सायन्सेस मधल्या सर्व कोर्सेससाठी 50% एवढं पासिंग पर्सेंटाइल असतं। म्हणजे 50 मार्क 100 पैकी पडले तर तुम्ही इलिजिबल होत असता। परंतु नीटची परीक्षा 720 पैकी असल्यानंतर आपल्याला 360 मार्कला इलिजिबल व्हायला पाहिजे असा सर्वसाधारण ठोकताळा वापरला जात असतो। परंतु इलिजिबिलिटी क्रायटेरिया हा 50%च आहे मित्रांनो। परंतु 50% हे टोटल मार्क्स वरती नसून 50% असं आहे। तर ते 50% किंवा पर्सेंटाइल सिस्टम ही कशा पद्धतीने ठरवली जाते की जे आपल्या एनटीएच्या नीटच्या कार्डवरती आपल्याला पर्सेंटाइल दिलं जातं। त्या पर्सेंटाइल मध्ये टोटल पर्सेंटाइल पण दिलं जातं आणि त्याचबरोबर फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी यांचं पर्सेंटाइल पण दिलं जातं। आता आपण पर्सेंटाइल या सिस्टमवरती थोडंसं स्टडी करूया। पहिली गोष्ट, फिजिक्स या गोष्टीचं पर्सेंटाइल पण तुम्हाला दिलेलं असेल। हे सर्व पर्सेंटाइल आपल्याला 100 पेक्षा कमीच असतं। म्हणजे 0 to 100, 0 पासून 100 पर्यंत पर्सेंटाइल आपल्याकडे असतं। म्हणजे आपल्याला तुमच्या भारत देशातील तुमचा कितवा क्रमांक आहे हा याच्या माध्यमातून आपल्याला ठरवला जात असतो। म्हणजे ऑल इंडिया रँक सुद्धा देण्यासाठी याचा उपयोग तुम्हाला होऊ शकत असतो। आणि ही पर्सेंटाइल सिस्टम कसे काम करते हे तुम्हाला मी सांगतो। वास्तविक पाहता ज्या वर्षी प्रत्येक वर्षीचा पर्सेंटाइल किंवा इलिजिबिलिटी क्रायटेरिया प्रत्येक कॅटेगरीचा वेगवेगळा राहिलेला आहे। मग या वर्षी 2024 मध्ये कसा राहील हे आता सध्या तरी आपल्याला ठरवता येत नाही। जेवढे विद्यार्थी परीक्षेसाठी फॉर्म भरतात ते विद्यार्थ्यांची संख्या एक महत्त्वाची आहे। परंतु फॉर्म भरल्यानंतर प्रत्यक्ष अपियर असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती आहे तो अंक सर्वात महत्त्वाचा आहे। उदाहरण धरायला गेलं तर 23.5 लाख एवढ्या विद्यार्थ्यांनी नीटचे फॉर्म भारत देशामधून भरलेले आहेत। भारत देशातील बाहेरच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा नीट साठी फॉर्म भरण्याची संख्या 13,50,000च्या जवळपास आहे। आपण सोपं जाण्यासाठी आपण असं त्याचा अर्थ घेऊया की यामधील 50,000 विद्यार्थी बसणार नाहीत, परंतु 23 लाख एवढे विद्यार्थी यावर्षी नीटच्या परीक्षेसाठी बसणार आहेत असं आपण गृहीत धरलं। जेवढे विद्यार्थी फॉर्म भरतात त्यापेक्षा जेवढे विद्यार्थी अपियर असतात ती संख्या फार महत्त्वाची आहे। परीक्षेसाठी अपियर राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येला 100 एवढं पर्सेंटाइल पकडलेलं आहे। त्यानंतर सर्वांचा रँक पकडला जाताना 50% म्हणजे हे सर्व जे रँक आहेत ते 1 पासून ते जेवढे विद्यार्थी 23 लाखच्या 23 लाख जणांना एक युनिक रँक दिला जातो आणि युनिक रँक टाय ब्रेकिंग रूल नुसार दिला जातो। टाय ब्रेकिंग रूल वरती पाठीमागे आपण चर्चाच केलेली आहे। त्यामध्ये पहिल्यांदा बायोलॉजीचा विचार, टोटल मार्क्सचा विचार केला जातो। त्यानंतर बायोलॉजी मध्ये किती मार्क्स जास्त हायर आहेत सेम असणाऱ्या, हे सर्व तुम्हाला टाय ब्रेकिंग रूल मी सांगितलं आहे। परंतु त्यानंतर हे जे पर्सेंटाइल आहे त्यातले जे रँकिंग येईल 23 लाख एवढे विद्यार्थी जर अपियर परीक्षेला बसलेले असतील तर त्याच्या 50% म्हणजे 11.5 लाख एवढ्या 11 लाखावा विद्यार्थी जो असेल त्या विद्यार्थ्याला 50% दिलं जातं।
म्हणजे 50% एवढं दिलं जातं आणि तो क्रायटेरिया जे काही मार्क असेल म्हणजे संपूर्ण 23 लाखांचा रँक जे वाटले जातात त्या रँकमध्ये 11.5 लाख एवढा रँक ज्या विद्यार्थ्याला असतो तो इलिजिबल क्रायटेरिया ठरवला गेलेला आहे. त्याला आपण 50% असं म्हणतो. मग ते मार्क्स कमी जास्त होऊ शकतात. पाठीमागच्या वर्षी 137 एवढा क्रायटेरिया होता. तो इतर कॅटेगरीमध्ये 109 म्हणजे 40% वगैरे आहे. मग ह्या वर्षी किती असेल ते आपल्याला सांगता येत नाही. पेपरच्या इझी आणि डिफिकल्टी लेवलवरती असतो. त्याचबरोबर डिफिकल्टी लेवल हे म्हणजे अगदी 100-200 मार्क्स मिळवताना डिफिकल्टी लेवल जास्त आहे का हायर मार्क्समध्ये डिफिकल्टी लेवल जास्त आहे यावरती सुद्धा ते पर्सेंटाईल अवलंबून असू शकतं. परंतु टोटल पर्सेंटाईल हे 50% असेल तरच जे 50%ला नंबर असेल तो मार्क्स म्हणजे याचा अर्थ असा की जेवढे विद्यार्थी नीटसाठी बसवले असतात त्यातले निम्मे विद्यार्थी अपात्र केले जात असतात. म्हणजे पात्र झालेले निम्मेच विद्यार्थी म्हणजे 11.5 लाख एवढेच विद्यार्थ्यांमध्ये कॉम्पिटिशन आहे असं समजायला हरकत नाही. बाकीचे 11.5 लाख विद्यार्थी नॉट इलिजिबल असतात. ह्या 11.5 लाख म्हणजे 50%च्या वरती. एखाद्या विद्यार्थ्याला मग 50%ला असणाऱ्या विद्यार्थ्याला किती मार्क्स आहेत तो आपला इलिजिबल क्रायटेरिया ठरवला जातो आणि तो आपल्या नीटच्या मार्कशीटवरती सुद्धा छापून येतो. आता हा 50% कोणत्या कॅटेगरीसाठी आहे? ओपन आणि ईडब्ल्यूएस एवढ्या 2 कॅटेगरीसाठी आहे. नंतर राहिलेल्या ओबीसी असेल आणि एससी आणि एसटी या तिन्ही कॅटेगरीसाठी 40% असतं. म्हणजे 40% म्हणजे 40% 100 पैकी 40% हा आहे. म्हणजे 23 लाखातील 40% विद्यार्थी. आता 50% वरून ते 40% वर जे विद्यार्थी असतील त्याचे जो मार्क असेल तो मार्क्स हा इतर कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांचं पर्सेंटाईलचे मार्क्स पकडले जात असतात. त्यानंतर एक दुसरा एक कॅटेगरी आहे त्याला आपण PWD असं म्हणतो म्हणजे पर्सन विथ डिफॉर्मिटी पर्सन विथ डिसॅबिलिटी. हे डिसॅबिलिटी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी PWD स्टुडंटसाठी मात्र 45% असतं म्हणजे 45% इलिजिबल क्रायटेरिया असतो. हा ओपन आणि ईडब्ल्यूएसचा विद्यार्थी असेल आणि त्याला जर 45% जर नीटमध्ये मार्क्स असतील तर मात्र तुम्हाला ते 45% म्हणजे तुमचं इलिजिबल क्रायटेरिया होतो. पण एखादा विद्यार्थी ओबीसी एससी आणि एसटी असेल आणि तो PWD असेल तर PWDचा क्रायटेरिया हा 45% असेल परंतु त्याच्या कॅटेगरीचा पर्सेंटाईल हा 40% आहे. त्यामुळे त्याचा क्रायटेरिया हा ओबीसी नुसार पकडला जाईल आणि त्याला 40% मधील तुम्हाला इलिजिबल केलं जात असतं. एकंदरीत गेल्या वर्षीचा अभ्यास करायला गेलं तर 137 एवढ्या मार्कला इलिजिबल क्रायटेरिया पकडलेला होता. 122 एवढ्या मार्क्सला 45% ठेवलं होतं आणि 108 एवढ्या मार्क्सला 40% ठेवलेलं होतं. एकंदरीत नंतर तुम्हाला हे झालं इलिजिबल क्रायटेरिया. कधी कधी तुमच्या समोर 95 पॉईंट समथिंग असते. हे पर्सेंटाईल तुम्हाला येतात. खूप मोठा पर्सेंटाईल असतं. त्याचा अर्थ काय होतो? आता बऱ्याच वेळा आपल्याकडे विद्यार्थी येतात की मला 92% असे मार्क्स आहेत असं सांगितलं जातं. तर याचा अर्थ काय होतो की 23 लाख विद्यार्थ्यांमध्ये 92% विद्यार्थी तुझ्या पाठीमागे आहेत. म्हणजे 8% विद्यार्थी हे तुझ्या पुढे आहेत. पर्सेंटाईलवरनं मेरिट ऑल इंडिया रँक लगेच काढता येतो. म्हणजे 8% विद्यार्थी तुझ्या पुढे आहेत. म्हणजे 23 गुणिले 8 म्हणजे 23 गुणिले 8 जर आपण पाहायला गेलं तर दरम्यान तो आकडा 1,80,000 वगैरे तेवढा येतो. म्हणजे 1,80,000 तुझा ऑल इंडिया रँक आहे असं त्याचा अर्थ होतो. आपण कितीतरी वेळा सांगतो की 95% जेईई मध्ये मार्क्स आहेत ते चांगले आहेत का? जेवढे विद्यार्थी समजा 10 लाख विद्यार्थी बसलेले असेल आणि 95% तुम्हाला पडलेले असेल तर 5% विद्यार्थी तुझ्या पुढे आहेत. याचा अर्थ 50,000 तुझा रँक आहे. मग 50,000 एवढे सीट्स आहेत का भारत देशामध्ये याच्यावरती तुमचं सिलेक्शन हे अवलंबून असतं. एकंदरीत पर्सेंटाईल ऑल इंडिया रँक या संदर्भामधला हा जो कन्सेप्ट आहे तो तुमचा क्लिअर झाला असं मला वाटतंय. जर हा व्हिडिओ आपल्याला पर्सेंटाईल सिस्टम म्हणून इलिजिबल क्रायटेरिया त्याचबरोबर ऑल इंडिया रँक आपल्याला कशा पद्धतीने दिला जातो
हा कन्सेप्ट जर क्लिअर झाला असं वाटत असेल तर व्हिडिओ लाईक करा, त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या काही क्वेश्चन्स तुमचे असतील तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जर लिहिलं तर सर्वांच्यापैकी जास्त जेवढे काही प्रश्न असतील त्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करूया. एवढंच या निमित्तानं देऊन आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना हार्दिक शुभेच्छा देऊन आपण अभ्यासाकडे कॉन्सन्ट्रेट करावं एवढंच मी सांगून आजचा व्हिडिओ संपतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.